मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस होता. काल आणि परवा म्हणजे 2 दिवस अगदी वाजत गाजत पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेसाठी असेल, उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज छाननी होती आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. अगदी कमी कालावधी खरं तर आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारीला कुणाला कौल दिलाय मतदारांनी हे चित्र स्पष्ट होणार आहे. खरं तर काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवार निश्चिंत झाले आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे. आपण जर खालापूर तालुक्याचा विचार केला तर खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो सध्या चर्चेत आणि प्रतिष्ठेचा गट आहे असं म्हटलं तरी ते अवावगं ठरणार नाही. कारण या जिल्हा परिषदेच्या गटातून 2 बड्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागली आहे. एक आहेत रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित साखरे, त्यांच्या पत्नी आणि खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत. तर दुसरीकडे आहेत भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या सुनबाई रेश्मा पाटील. या दोघींमध्ये काटेकी टक्कर असणार आहे. खाली जर पंचायत समितीचा जर आपण विचार केला तर आतकरगाव पंचायत समितीचा जो गण आहे त्या गणातून सासगावचे उपसरपंच आणि ज्यांनी 4 वेळा त्या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व केलंय असे अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी देशमुख रिंगणात आहेत. तर पलीकडे शिवसेनेचे नेते लक्ष्मण येरम म्हणजे येरंबो यांच्या सुनबाई रिंगणात आहेत. त्यामुळे रोहिणी येरम या रिंगणात आहेत. त्यामुळं एक प्रतिष्ठेची अशी लढत या मतदारसंघात होणार आहे. पलीकडचा जो खानाव जिल्हा पंचायत समितीचा गण आहे त्या गणातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले भाई शिंदे पंचायत समितीची निवडणूक लढत आणि त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे तालुक्याचे कार्याध्यक्ष भूषण पाटील रिंगणात आहेत. खरं तर ही लढत अनुभवी नेते आणि तरुण कार्यकर्ते अशी लढत या मतदारसंघात खरं तर आहे. भाई शिंदे असतील, नरेश पाटील असतील किंवा येरंबो असतील, हे अनुभवी नेते, अनेक वर्षे ते राजकारणात आहेत. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक नरेश पाटलांनी एकदा जिंकली, भाई शिंदेनी एकदा जिंकले. भाई शिंदे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, नरेश पाटील आरोग्य आणि शिक्षण खात्याचे सभापती होते. पंचायत समितीचे सभापती पद सुद्धा नरेश पाटील यांनी भूषवले. त्यामुळे अनुभव असलेला एक कार्यकर्ता नेता विरुद्ध अंकित साखरे यांनी जरी पंचायत समितीची निवडणूक त्यांच्या पत्नीने पंचायत समितीची निवडणूक लढून जिंकली होती. अंकित साखरे सुद्धा थेट सरपंच होते देवनाव्याचे, त्यांनाही अनुभव आहेच. परंतु तरुण कार्यकर्ता पलीकडे भूषण पाटील सुद्धा पहिल्यांदाच पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या पत्नी 2 वेळा खानाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, आता सुद्धा त्या विद्यमान सदस्य आहेत. त्यामुळे तरुण कार्यकर्ते आणि अनुभवी नेते असं जे मी म्हणतो ते यासाठीच म्हणतो. अजित देशमुख सुद्धा तरुण कार्यकर्ता आहे. जरी ते 4 वेळा ग्रामपंचायतीची निवडणूक लढले असले, जिंकले असले, विद्यमान उपसरपंच असले, तरी अनुभव जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या ज्या काही खाचा खोचा असतात त्या निवडणुकांचा अनुभव काही या सगळ्या म्हणजे राष्ट्रवादीकडून जी परिवर्तन विकास आघाडी तयार झाली आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, यांची परिवर्तन विकास आघाडी तयार झाली, त्या परिवर्तन विकासाचे जे उमेदवार आहेत ते खरं तर नौके आहेत असं आपण म्हणूयात. आणि पलीकडे शिवसेना भाजपची जी युती आहे शिंदे सेनेची आणि भाजपची, त्याच्यामध्ये भाई शिंदे असतील, नरेश पाटील असतील, हे अनुभवी आणि राजकारणात अनेक वर्षे काम केलेले नेते अशी ही लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. खरं तर परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करायला माजी आमदार अनिकेत तटकरे आले होते आणि पलीकडे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे या मतदारसंघावर विशेष असं लक्ष सगळ्याच पक्षांचं असणार आहे. त्यातल्या त्यात अंकित साखरे हे जिल्हा युवकचे अध्यक्ष आहेत आणि सध्या शिवसेनेकडून किंवा शिवसेना भाजपकडून त्यांना लक्ष केलं जातं, टार्गेट केलं जाते. कोणत्याही परिस्थितीत ही जागा त्यांना जिंकू द्यायची नाही अशा प्रकारची रणनीती विरोधकांकडून आखली जाते आणि त्या पद्धतीने सध्या डावपेच आखले जातात, प्रचार केला जातोय. मागे जसं मी एकदा म्हणालो होतो की जातीचं जे काही राजकारण आहे ते जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण श्रद्धा साखरे ज्या आहेत त्या ओबीसी गणातून येतात, म्हणजे ओबीसी प्रवर्गातून येतात. त्यामुळे ओपन जागेसाठी एक महिला ओबीसी उमेदवार दिली आहे राष्ट्रवादीने आणि त्याचा प्रचार वेगळ्या पद्धतीने करून आपल्याला कशी सहानुभूती मिळेल असं पाहिलं जाते. मी जसं मागे म्हणलं होतं तसंच की खरं तर निवडणुका ही विकासाच्या मुद्द्यावरती लढल्या गेल्या पाहिजेत. आपण काय भविष्यात करणार आहोत किंवा आपण मागं काय केलंय हे लोकांना सांगितलं पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन खरं तर निवडणुका लढल्या पाहिजेत असं सगळ्यांचंच मत आहे. परंतु विकास केलेलाच नसल्याने म्हणजे 5 वर्ष
ज्या नरेश पाटील यांना संधी मिळाली होती त्या नरेश पाटलांनी खरं तर जिल्हा परिषदेच्या प्रभागात म्हणजे हाच वाढ येतो, फक्त सासगावचा आतकरगाव एवढाच फक्त फरक आहे, नाव बदललंय. जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ आहे तो काही बदललेला नाही, एकही गाव इकडे तिकडे गेलेलं नाही. त्यामुळे अगदी शिरवलीच्या टोकापासून चावणीपर्यंत, तर चावणीपासून अगदी आडोशीपर्यंत नरेश पाटील यांनी जी विकास कामं केली ती खरं तर लोकांच्या समोर मांडली पाहिजेत. परंतु विकास कामं बाजूला ठेवून जातीचा आधार घेऊन निवडणूक लढवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय तो अत्यंत चुकीचा आणि लोक त्याला मला वाटत नाही थारा देते. मी मागे म्हणलं होतं ना, आताही तसं सांगतो. दुसरीकडे ही जी तरुण कार्यकर्त्यांची फळी आहे, फौज आहे, म्हणजे अंकित साखरे असतील, भूषण पाटील असतील, अजित देशमुख असतील, ही तरुण जी पोरं आहेत, तरुण जे पदाधिकारी, तरुण जे कार्यकर्ते आहेत, ते भविष्यात आम्ही काय करणार आहोत, कशा पद्धतीने जर आम्हाला संधी मिळाली तर विकासाचं आमचं व्हिजन काय असणार आहे हे सांगून लोकांच्या समोर जात आहे. श्रद्धा साखरे सुद्धा पंचायत समितीचा त्यांना अनुभव आहेच. पंचायत समितीचा सभापती म्हणून जिल्हा परिषदेत बसण्याचा अनुभव सुद्धा त्यांना आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कशी चालते, जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीने बोललं जातं, कारण जिल्हा परिषद हे एक मिनी मंत्रालय आहे असं म्हटलं जातं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका हे मिनी विधानसभेच्या निवडणुका आहेत असं मानलं जातं. त्यामुळे अनुभव असलेल्या श्रद्धा साखरे जेव्हा जिल्हा परिषदेत निवडून जातील त्यावेळेस ह्या भागातले जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे सुटतील. दुसरीकडे रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेतील असं सध्याचं तरी चित्र आहे. जर का तशा प्रकारची घडामोडी झाल्या आणि श्रद्धा साखरे निवडून गेल्या तर कदाचित ते सभापती सुद्धा होतील, कारण शेवटी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्या हातात कोणाला कुठलं पद द्यायचं आणि काय घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात असणार आहेत. आणि अंकित साखरेंचे अगदी घरोळीचे संबंध तटकरे कुटुंबाशी असल्याने श्रद्धा साखरे भविष्यात सभापती सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे मतदारांना आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर कुणाला निवडून दिलं पाहिजे याचा विचार करण्याची खरं तर वेळ आहे. आपण जर का रेश्मा पाटलांचा विचार केला, रेश्मा पाटील या नवख्या आहेत, त्यांचे पती राजेश पाटील यांचा सुद्धा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ते व्यवसाय बघणारा एक तरुण कार्यकर्ता येतो. राजकारण काकांसाठी कधीतरी मतं मागितली असतील, परंतु स्वतः राजकारणात सक्रिय नसलेल्या राजेश पाटील यांना आता अनेक अडचणीचा खर्च सामना करावा लागत असेल. म्हणजे एक चर्चा अशी होती की स्टेटस, कधीच राजेश पाटील यांनी स्टेटस कोणाचे ठेवले नव्हते, परंतु आता त्यांना रोज स्टेटस ठेवावे लागतात. कोणाचा वाढदिवस असेल किंवा काय असेल अशा पद्धतीने म्हणजे इतकं स्वतःमध्ये चेंजेस करावे लागलेत. आणि ती त्यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे त्या सुद्धा काय कधी प्रचाराला किंवा कशा त्यांचा राजकारणाशी तसा काही संबंध नाही. परंतु नरेश पाटील यांचा चेहरा समोर ठेवून ही निवडणूक लढवली जाते. आता जर नरेश पाटील यांचा चेहरा समोर ठेवला असेल तर नरेश पाटील यांची कामं लोकांना दाखवली पाहिजेत, ना की जातीचं आणि पातीचं राजकारण केलं पाहिजे. नरेश पाटील यांनी जे केलंय ते लोकांसमोर मांडा. तुम्ही जर लोकांची कामं केली असतील, विकास कामं केली असतील विशेषतः, तर लोक तुम्हाला निश्चितपणे मतं देतील. कारण शेवटी निवडणुका ह्या विकासाची कामं करण्यासाठी लढवल्या जातात. जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्ही व्यक्तिगत स्वतःचं काहीच करणार नाही. लोकांनी जर तुम्हाला जिल्हा परिषदेत निवडून जायची संधी दिली तर तुम्हाला लोकांचीच कामं करायची आहेत. मग तुम्ही काय विकास केलाय मागच्या काळात तो दाखवला पाहिजे. हा जो काही मतदारसंघ आहे आतकरगाव जिल्हा परिषदेचा, त्यामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना करावा लागतो. म्हणजे आपण जर का फेब्रुवारीच्या नंतर जर का पाहिलं, फेब्रुवारी मार्च नंतर हळूहळू पाणी टंचाईची झळा लोकांना बसू लागतात. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. मग तुम्ही 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य असताना काय केलं असा प्रश्न येतो. आता अनेक गावांमध्ये पाणी योजनांची कामं सुरू आहेत, पण ती रखडलेली आहेत. ती का रखडली आहेत, ती कोणामुळे रखडली आहेत, त्याचा ठेकेदार कोण, कोण हे कामं करतोय, या सगळ्याची उत्तर नरेश पाटील यांना द्यावी लागणार आहेत. भविष्यात जेव्हा जेव्हा म्हणजे प्रचाराचं जसं जसं आता आज उद्यापासून खरं तर प्रचार सुरू होईल, प्रचाराची जशी जशी पातळीवरती जाईल तशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नाची उत्तर भविष्यात नरेश पाटील यांना द्यावीच लागणार आहेत. असं एखादं ठोस काम जिल्हा परिषदेचे सभापती असताना किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना नरेश पाटील यांनी केलं असेल तर त्यांनी ते लोकांसमोर मांडावं आणि मतं मागावीत. परंतु ते बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीने म्हणजे ह्या गावातली पाटील समाजाची मतं मला मिळणार आहेत, एक मत अजित देशमुखला जाईल, एक मत आम्हाला मिळेल, देशमुखांचं एक मत अजितला जाईल आणि एक मत अंकित म्हणजे नरेश पाटील यांना, अशा प्रकारचा जो काही प्रचार करून संभ्रम निर्माण केला जातोय त्याला लोक बळी कितपत पडतील हा प्रश्न आहे. दोन्हीही उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे सासगाव जर का म्हणजे आतकरगाव जर का गणाचा विचार केला तर दोन्ही घड्याळच निशाणीवर लढतात. पलीकडे भूषण पाटील सुद्धा घड्याळ निशाण घेऊन लढतात. त्यामुळे जर क्रॉस करायचं ठरवलं तर उलटही होऊ शकतं. म्हणजे नरेश पाटील यांना फायदा होऊ शकतो किंवा तोटाही होऊ शकतो. कारण दोन ज्या म्हणजे मशीन असणार आहेत, वोटिंग मशीन, ते 2 असणार आहेत. त्यामुळे जर का क्रॉस करायचा जर का कोणी प्रयत्न केला तर पंचायत समितीच्या उमेदवाराचं मत जिल्हा परिषदेला, जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं मत पंचायत समितीला असं निश्चितपणे होऊ शकतं. कारण त्यांच्या म्हणजे परिवर्तन विकास आघाडी घड्याळावर लढते तर महायुती धनुष्यबाणावरती लढते. त्यामुळं चेंजेस होऊ शकतात. लोकांपर्यंत क्रॉस वोटिंग जर करण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा तशा पद्धतीचा कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक संभ्रमात येऊ शकतात. लोक मतदार
गोंधळून जाऊ शकतात आणि त्याचा फटका जे सांगतायत त्यांनाच बसू शकतो. माझं म्हणणं तितकं असं आहे की निवडणुकीचं वातावरण आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात खालापूरच्या निवडणुका होतात. तशाच पद्धतीने ह्या निवडणुका झाल्या पाहिजे. टीका टिप्पणी निवडणुकीत होत असते. सभांमधून असेल काय ते एकमेकांना आरोप प्रत्यारोप होत असतात, पण ते ते तेवढ्यापुरते असतात. त्यानंतर कुणीही फारसं मनावर घेत नाही. सगळे एकत्रच एकाच ठिकाणी बसून चहा पितात असं वातावरण खालापूरचं आहे आणि तेच वातावरण पुढे राहील ही अपेक्षाच आहे. म्हणजे त्यात काही बदल होण्याचं काही कारणच नाहीये. खालापूरची ही परंपराच राहिली आणि परंपरा भविष्यातही जपली जाईल निश्चित. परंतु पुन्हा एकदा फिरून की तुम्ही विकास कामांवरती बोललं पाहिजे, विकास कामांवरती मतं मागितली पाहिजेत. श्रद्धा साखरे सुद्धा पंचायत समितीच्या सभापती होत्या, सदस्य होत्या. त्यांनी ही विकास कामं केलीत. त्या सांगतायत की आम्ही हे केलंय, भविष्यात हे करू. लोकांसमोर जेव्हा जातात किंवा माध्यमांसमोर जेव्हा त्या जातात, तेव्हा ते त्या पद्धतीने सांगतायत. तेच तेच समोरच्या उमेदवारांनी सांगावं अशी अपेक्षा आहे. परंतु तशा पद्धतीचं जर न सांगता वेगळ्या पद्धतीने काहीतरी संभ्रम निर्माण होईल मतदारांमध्ये, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो त्याला फार यश येईल असं काही वाटत नाही. अंकित साखरे असतील, भूषण पाटील असतील, अजित देशमुख असतील, हे तरुण कार्यकर्ते आहेत, मेहनती आहेत. म्हणजे लोकांना सुखदुःखात प्रसंगात धावून जाणारे कार्यकर्ते. त्यामुळे त्यांना निश्चितपणे फायदा होईलच. माहिती सुद्धा तगडी आहे. माहितीला कमी लेखून काय चालणार. नरेश पाटील अनुभव आहेत, भाई शिंदे अनुभव आहेत, एरंबुवांना सुद्धा चांगला अनुभव आहे. त्यामुळे माहिती सुद्धा तेवढीच तगडी आहे हे निश्चितपणे आहे. परंतु शेवटी लोकांना बदल हवा असतो. लोकांना तेच तेच लोक नको असतात. म्हणजे जे नरेश पाटील भाई शिंदेच्या विरोधात मागची निवडणूक लढले होते, तेच नरेश पाटील आता भाई शिंदेसाठी प्रचार करतात आणि भाई शिंदे नरेश पाटील यांच्यासाठी प्रचार करतात. भाई शिंदे आणि नरेश पाटलांसाठी ज्या कार्यकर्त्यांनी म्हणजे एकमेकांचा विरोध पत्करला, एकमेकांच्या विरोधात जे गेले असतील, गावात गावात वाद झाले असतील, त्यांना आता प्रश्न पडलाय की आपण यांच्यावर जायचं कसं काय. म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण बदलतंय. त्यामुळे सर्वसामान्य मतदार असतील, लोक असतील, त्यांनी काय नेमकं करायचं, नेमकी काय भूमिका घ्यायची असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. शिवाय ज्या श्रद्धा साखरेंच्या जातीवरून त्यांना टार्गेट केलं जातं किंवा ओपनमध्ये ओबीसी कशी काय उमेदवार दिली जाते असं म्हटलं जातं, त्या श्रद्धा साखरे मागच्या निवडणुकीत नरेश पाटील यांच्यासोबत पंचायत समितीच्या निवडणूक लढल्या होत्या, त्याही सर्वसाधारण महिलेच्या विरोधात. त्यामुळे तेव्हा त्यांची जात किंवा त्यांचा समाज दिसला नव्हता का असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्या त्या गोष्टीला बाजूला ठेवून खरं तर निवडणुकीला समोर गेलं पाहिजे आणि खुल्या मनाने आपण जशी मैदानात कुस्ती असते तशा पद्धतीने शेवटी एकच कोणीतरी जिंकणार आहे. जिल्हा परिषदेला सुद्धा एक उमेदवार जिंकणार आणि पंचायत समितीला सुद्धा एकच उमेदवार जिंकणार. जरी 10 उमेदवार जिंकणार असले तरी जिंकतो एकच. परंतु ती निवडणूक लढण्याची जी काय पद्धत आहे किंवा ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे त्या पद्धतीने निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत, इतकंच या निमित्ताने सांगायचं आहे. नरेश पाटील सुज्ञ आहेत. त्यांच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की मी त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून ते काहीतरी शिकतील अशी आपण अपेक्षा करूयात. उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदार म्हणजे तुम्ही कसाही प्रचार केला तरी शेवटी मतदारांनी एक माइंड सेट केलेला असतो कोणाला मतदान द्यायचं. त्यांच्या मनात फिक्स असतं. ते सगळ्यांना हो म्हणतात, परंतु मत जिथं द्यायचं तिथंच देतात. त्यामुळं मतदार या मतदारसंघातला कौल कोणाला द्यायचं ते निश्चित देतीलच. 5 तारखेला आपल्याला हवं त्याच निशाणीचं समोरचं बटन ते दाबतील आणि 7 तारखेला कोणाला कौल दिलाय हे सुद्धा चित्र स्पष्ट होईल. फक्त जाता जाता इतकंच की विकासावरती बोला, जातीवर समाजावरती बोलू नका. विकासावर मतं मागा, कामावरती मतं मागा. तुम्ही काय करणार आहात ते लोकांना सांगा आणि लोकांच्या सामोरे जा. लोक तुम्हाला स्वीकारतील. जातीचं आणि पातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर लोक तुम्हाला स्वीकारतीलच असं अजिबात नाही. याचा विचार जे कोणी अशा पद्धतीने प्रचार करतात ते निश्चितपणे करतील अशी अपेक्षा करूयात आणि पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत थांबूया.